शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। जुने नाशिक येथील खडकाळी भागात हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजूस असलेला जुना दुमजली वाडा मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास कोसळला। या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले होते। महापालिका अग्निशामक दल प्रमुख संजय बैरागी यांच्या नेतृत्वाखाली 50 जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले व अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले। मात्र 4 वाहने ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत। जखमींमध्ये मोहसिन खान वय वर्ष 40, नासिर खान वय वर्ष 55, अक्सा खान वय वर्ष 26, मुदतशीर खान वय वर्ष 21, आयशा खान वय वर्ष 15, आयशा शेख वय वर्ष 12, हसनैन शेख वय वर्ष 7 व जोया खान वय वर्ष 22 यांचा समावेश असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नगररचना विभागाचे संतोष जोपुळे, बांधकाम विभागाचे बीबी जाधव व स्थानिक नागरिकांनीही मदत केली। घटनेनंतर विभागीय अधिकारी राजाराम जाधव तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले। ढिगारा गुरुवारी महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहे। सोमनाथ थोरात, लीडिंग फायरमन, अग्निशमन मुख्यालय, शिंगडा तलाव। आमच्याकडे फोन आला की इथे वाडा पडलाय खडकाळी पोलीस चौकीच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये लोक अडकलेले 5 ते 7। त्या हिशोबाने आम्ही मुख्यालयातील पहिली QR रवाना केली आणि इथे येऊन बघितलं तर लोक लेडीज आणि लहान मुलं वगैरे अडकलेले होते। तर आम्ही ते काढण्याचं काम सुरू करताच अजून बाकीचे सर्व केंद्रांचे आम्ही बंब बोलवले मदतीसाठी आणि आमचे पंचवटी, सिडको, KK वाघ आणि सर्वीकडचे बंब इथं आले। सर्वांनी मदत केली। सर्वांनी मिळून आम्ही ते सर्व जे अटकलेले लोक होते त्यांना काढले। साधारण 7 लोक त्याच्यामध्ये अडकलेले होते, महिला, काही मुलं, असं सर्वांना ॲम्ब्युलन्सने आपण दवाखान्यात पाठवलंय। किरकोळ जखमी झालेले आहेत आणि छोट्या 2 व्हीलर वगैरे 4 ते 5 गाड्या आहेत त्या दबल्या होत्या मार्गाखाली। आणि पुढचं आमचे आता पुढील जे काम आहेत ते आमचे विभागीय अधिकारी साहेब, महापालिकेतले उच्चपदस्थ अधिकारी इथं पोहोचलेले घटनास्थळी पुढची कारवाई करतात। अजून काही लोक आहे का आतमध्ये अडकलेले? आपण आजूबाजूचा उपाय म्हणून पुढं काही रात्रीचा प्रॉब्लेम नको म्हणून आजूबाजूचे जे कनेक्टेड होते घरं त्यांना आपण आजच्या दिवस तिथं थांबायला नाही सांगितलं। खाली हॉटेल होतं त्यांना पण आपण आज त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे, कोणालाच थांबायचं सांगितलेलं नाही आज। न्यूज टुडे नाशिक।